स्ट्रॅटेजी ठरवणार. सॉलिड ना? आम्ही सगळे तर खूप एक्साइटेड आहोत. आई 2 दिवस पुरतील एवढेच तांदूळ आहे. डाळ सुद्धा बघा आता काय ते. आता मी काय बघणार? ती गेली ना सगळं वाटोळ करून या घराचं. स्वार्थी, त्याचेच परिणाम भोगतोय आता आपण. कपाळ करंटी. आम्ही इतकं इन डिटेल प्लॅनिंग करणार आहोत ना की त्यांची प्रत्येक मूव्ह आम्हाला आधीच प्रेडिक्ट असेल. त्यामुळे आम्ही खूप मजा करणार आहोत. ऍक्च्युली फील्ड कुठलंही असो, असं अनालिसिस व्हायला हवं सक्सेस हवा असेल तर. हो ना दादा? बास झाली तुझी क्रिकेटची कौतुक. आणि हे अॅनलाइज वगैरे करून ना काही होत नसतं निकी. काही अर्थ नसतो याला. कारण आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळंच घडत असतं जे आपण नाही अॅनलाइज करू शकत. अरे दादा, मी तर मुद्दाम करतीस ना? मुद्दाम करतीस ना मला जळवायला, मला दाखवून द्यायला की तुझं कसं आता छान एकदम सुरळीत सुरू झालेलं आहे, एकदम सुपर डुपर. आणि मी जिथे होतो तिथेच आहे रखडलेला. अरे दादा, कुठला विषय कुठे नेतोय? मी असं का करेन मुद्दाम? बघा ना कसं बोलतोय. दादा उलट असा विचार कर ना, जसं माझं मार्गी लागलं होप्स नसताना तसं तुझंही सगळं नॉर्मल होईल, आधी सारखं होईल. बस बस. इथून पुढे मला तुझी किंवा या घरातल्या कुणाचीच सहानुभूती नकोय. माझा आयुष्य ना मी बघून घेईन काय करायचं ते. तुम्ही सल्ले देऊ नका मला. नचिकेत, का चिडचिड होते तुझी? मला माहितीये तुला त्रास होतोय आणि तो होणारच. तो पचवून तू उभा राहायला हवं ना. अरे आपली निकी तिच्या सगळ्या क्रिकेटच्या गोष्टी आपल्याशी शेअर करते. ऐकून तर घे. तू तुझं फ्रस्ट्रेशन का करतोयस तिच्यावर? अहो, आता वर त्यालाच बोलू नका. नची, हे बघ तू बाबांचं बोलणं नको मनाला लाव. नच खूप बदललाय नचिकेत. ते असं व्हायला नको होतं. तुमच्या मुलीने जे गुण उधळलेत ना त्याचे चटके खातोय माझा मुलगा. तुम्हाला देऊ आणखीन उपमा? काय उपीट आहे का शिरा आहे? हा, मिरची काय नुसती फिरवलीस का वरून? हे बघ, असलं मिळमिळीत नाही चालत ना मला. झणझणीत लागतं. आई उगाच काय चुका काढते ग? आपल्याला जितका तिखट हवा ना तेवढा केलेला आहे बरोबर. उगाच चुका काढायच्या का? बघितलं लगेच कशी कड घेतली बायकोची. दुसरे उद्योग काय आहे ज्याला? काय एवढं आरामात काय चाललंय? कामाला नाही जायचं का? बायकोची वकिली करत बसणार आहे घरात? तुझ्या नोकरीत नाकाल पडली. सिक्युरिटी बाहेर काढायला. माझ्या नोकरीबद्दल आत्ता आपण घरी काही सांगायला नको. घरात शांतता राहावी असं वाटत असेल आत्तापुरतं ही गोष्ट आपल्या दोघातच राहू द्या प्लीज.
नाही जायचं नाही काय निघालोच आहे. दे मी ठेवते. नाही राहू दे गायच्या नादामध्ये लक्षात नाही आलं. चला येतो. समीर, हनुमान जयंतीची वर्गणी. श्रेयस, उठलास का? चल शाळेत जायचंय ना, उशीर होईल. चल उठ. देतोयस ना? वर्गणी मी काय म्हणते, हनुमान जयंतीच्या उत्सवात आपण कुठल्या ना कुठल्या रूपात सेवा अर्पण करतो ना. हो. माझं पहिलंच वर्ष आहे ना चाळीतलं, तर मग यावर्षी मला सेवा करण्याची इच्छा होती. तुम्ही नैवेद्यासाठी महाराजांना बोलवता? हो. हा, मग यावर्षी नका बोलू, मी जेवण बनवेन. त्यांची दक्षिणा पण वाचेल आणि देशमान्यांकडून हीच सेवा असेल. वेरी गुड. अच्छा बात है. थैंक यू मरमौले. वेरी गुड. अपना आसान पड़ेगा भाई. चल थैंक यू. थँक्यू. हा, आपलं काय ठरलंय? नाही यासाठी तुम्हाला थँक्यू घ्यावा लागेल माझा. तुम्हाला कल्पना नाहीये तुम्ही असं नाहीये समीर, सेवा तुमच्याकडून केली गेली काय, माझ्याकडून केली गेली काय? आपण आता वेगळे आहोत का?